आजच्या घडामोडींमध्ये एक विशेष बातमी आहे जी आपल्या माणुसकी आणि संवेदनशीलतेची आठवण करून देते। पश्चिम बंगालमधील एक गरीब व्यक्तीचा मृत्यू धामणगाव रेल्वे येथे झाला आणि त्याच्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते। पण अशा परिस्थितीत काही सामाजिक संघटना आणि पोलिसांनी पुढे येऊन माणुसकीचे एक अनोखे उदाहरण सादर केले। पाहूया ही सविस्तर बातमी। ही घटना धामणगाव रेल्वे येथे घडली आहे। पश्चिम बंगालमधील मालदा येथील 45 वर्षीय सुभाष संचो उराव कामासाठी पुण्याला जात असताना त्यांचा धामणगाव रेल्वे येथील पुलाखाली मृतदेह आढळलाय। दत्तापूर पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। रात्रीच्या अंधारात तब्बल 4 किलोमीटर चालत जाऊन पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे नातेवाईकांशी संपर्क साधला। सुभाष यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, त्यामुळे त्यांना धामणगाव येथे येणे शक्य नव्हते। अशा परिस्थितीत काही सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन पैसे गोळा केलेत आणि कुटुंबियांना येथे आणलेत। सिटी न्यूज प्रतिनिधींनी ही माहिती लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद तिर्ले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रणजित पाटेकर आणि भोई समाजाचे युवा नेते सूरज मेश्राम यांना दिली आहे। त्यानंतर या सर्वांनी मिळून अंत्यसंस्काराची तयारी केली आहे। माहेश्वरी ओसवाल ट्रस्टनेही या कार्यासाठी मदत केली। दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश थातोड, मनोज धोटे, संदीप तिरपुडे आणि अभिजित जाधव यांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यासाठी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी खूप मदत केली आहे। त्यानंतर हिंदू स्मशानभूमीत लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, दत्तापूर पोलीस आणि अक्षय खरडतड, सोनू खान, सूरज मेश्राम यांनी स्वतः सरण रचले। मृतकाच्या नातेवाईकांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पडला। या कठीण प्रसंगात मदत केल्याबद्दल मृतकाच्या पत्नी आणि नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानलेत। सुभाष संचो उराव हा व्यक्ती मालदा ते पुणे येथे कामासाठी जात असताना धामणगाव रेल्वे येथील बडबड्या पुलाजवळ रेल्वेने पडून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही घटना पोलीस स्टेशन दत्तापूर यांना कळताच त्यांनी भर पावसामध्ये 2 ते 3 किलोमीटर चिखल तुडवत त्या मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे आणून त्याचा पोस्टमॉर्टम केली आणि त्यानंतर त्याच्या परिवारातल्या लोकांना कळवून त्यांना देखील इथे बोलवण्यात आले। त्यांच्या परिस्थिती अत्यंत नाजुकीची होती आणि काही सेवाभावी संस्थेनं त्या लोकांना इथे धामणगावमध्ये पोहोचण्यास मदत केली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या कुटुंबियासमेत लहुजी शक्ती सेना व पोलीस कर्मचारी, काही सेवाभावी संस्था, धामणगाव येथील नागरिक यांच्या उपस्थितीत आज त्याच्या मृतदेहाला सर्व सोयीस्कर पार पाडत अग्नी देण्यात आला। तर या घटनेतून हे सिद्ध होते की आजही माणुसकी जिवंत आहे। लहुजी शक्ती सेना, दत्तापूर पोलीस आणि इतर सर्व मदत करणाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता खरंच कौतुकास्पद आहे। यामुळे एक गरीब कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगात मोठा आधार मिळाला।